तर आता आपण बनवूया मशरूमची भाजी. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण मशरूम कसे साफ करून घ्यायचे हे पहिल्यांदा आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी थोडंसं पीठ घेतलंय, तुम्ही आटा पण घेऊ शकता. मी हे तांदळाचं पीठ घेतलंय. ते क्लीन करणं पहिलं महत्वाचं आहे. मशरूम व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आणि माती काढून घ्यायची बघा. नाहीतर मशरूम क्लीन व्हायला थोडा वेळ लागतो आणि व्यवस्थित क्लीन होत नाही, म्हणून ही ट्रिक आपण वापरायची. व्यवस्थित चोळून घ्यायचं त्याला पीठ. कुठचंही पीठ चालतं याला, आट्याचं पण घेऊ शकता किंवा आपण तांदळाचं घेतलं तरी चालेल. नंतर हे गरम पाण्यात ठेवायचं आहे, व्यवस्थित काढून 2 मिनिटं गरम पाण्यात धुवून घ्यायचं, म्हणजे आपले मशरूम व्यवस्थित क्लीन होतात. तर बघा, हे सगळं आम्ही व्यवस्थित ते क्लीन करून घेतले. आता मी हे गरम पाण्यातनं थोडा वेळ काढून घ्यायचे, म्हणजे धुवून घ्यायचे जवळपास. तर असे आता आपण क्लीन करून घेतले. आता कटिंग करून घेऊया. थोडे जाडसर जाडसर केले कटिंग तरी चालतील. आणि असे उभे काप करून घेते त्याचे. आपले मशरूम पण साफ करून झालेले आहेत. तर बघा, असे स्वच्छ साफ केलेले आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. आपण कांदा घेतलेला आहे छोटा, बारीक चिरलेला, आणि मोठे तुकडे केलेले टोमॅटो आहे. हे आपण वाटणमध्ये घालणार आहोत. आणि हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा, लसूण, आलं हे सगळं मिक्स केलेलं आहे हे सुक्या वाटणासाठी. आणि ही थोडी कोथिंबीर घेतली आहे, थोडे कॅप्सिकम घेतले आहेत मोठे मोठे कट करून. ही आलं लसूण पेस्ट आहे, त्याच्यामध्ये थोडीशी एक मिरची पण घातलेली आहे आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे. आणि हा लाल मसाला आहे, नुसता कलरचा लाल मसाला आहे. हा तिखट मसाला आहे, हा 2 चमचे आहे. हा 1.5 चमचे आहे. हा मॅजिक मसाला घेतलेला आहे थोडा टेस्टसाठी. आणि हा काळा मसाला आहे. आणि हे आहे हळद. एवढं सगळं साहित्य लागणार आहे. आता आपण वाटण्यासाठी हे खोबरं घेतलं आहे, ते मिक्सरमध्ये घालून घेऊया. सुकं खोबरं आहे, कांदा लसूण असं सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपण टोमॅटो पण घालूया आणि कोथिंबीर पण त्याच्यामध्येच आपण घालून घेऊया. आणि हे सगळं वाटण आपण थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस करूया. आता आपण पॅन थोडा गरम झालाय, तेल घालून घेऊया. मशरूमला वेगळी टेस्ट येते भाजल्यावर. थोडा जास्त मोठा फ्लेम ठेवायचा. त्याच्यामध्ये आपण कॅप्सिकम पण घालून घेऊया. पाहिजे तर थोडं बटर टाकलं तरी चालतं. तेलामध्ये भाजून घेतो. थोडे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे. मशरूम व्यवस्थित भाजले बघा, वास पण छान सुटला. आता हेच आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये.
त्याच्यातच आपण फोडणीचं तेल पण घालून घेणार आहोत. तर तेल गरम व्हायला ठेवलं आणि थोडं बटर पण घातले आहे बघा त्याच्यामध्ये. तर कांदा घालून घेऊया. त्यामध्येच आपण थोडीशी पेस्ट घालूया. आलं, लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट आहे. त्यामध्येच आपण सगळे मसाले पण घालून घेऊया. सगळे मसाले एकत्र घालायचे. थोडा गॅस कमी करून घ्यायचे. त्यामध्ये आपले मशरूम आणि कॅप्सिकम घालून घेऊया. ही मशरूमची ग्रेव्ही आपण वेगळ्या प्रकारे बनवत आहोत. म्हणजे तुम्ही टोमॅटो, काजू पेस्ट वगैरे त्याची आपण रोजच करतो. पण अशी वाली रेसिपी नक्की करून बघा. ही थोडी वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे. मशरूमला व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित चटणी लागते. थोडा वेळ तेलामध्येच परतून घ्यायचा मसाल्यामध्ये. नंतर वाटण टाकायचं आहे. थोडं शिजायला द्यायचं 5 मिनिटं. थोडं तेल सुटायला लागलंय बघा आपल्या ग्रेव्हीला. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि थोडं 5 मिनिटं शिजायला ठेवूया. बघा 5-10 मिनिटं झालेली आहे. व्यवस्थित शिजली आपली ग्रेव्ही बघा. तेल पण सुटायला लागलं, वास छान येतोय. यामध्येच आपण आता आपलं वाटण तयार केले ते घालून घेऊया. किती सुंदर कलर आलाय बघा. अशी ग्रेव्ही ही भाकरी बरोबर, चपाती बरोबरही छान लागते आणि करायला पण सोपी. आपल्या घरात जेवढं सामान आहे तेवढ्याच आपण व्यवस्थित बनवू शकतो. थोडं मी पाणी घालून घेतलंय. थोडी मी पातळ ग्रेव्ही केली आहे. जाडसर केली तरी चालेल. थोडं मीठ पण घालून घेतलंय मी. आता एक उकळ येईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे. तर आपली ग्रेव्ही आता झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. अशा प्रकारे ग्रेव्ही आपली व्यवस्थित झालेली आहे. ती आपण आता काढून घेऊया ती बघा. तर अशा प्रकारे आपली मशरूमची ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. ही चपाती बरोबर पण खाऊ शकता तुम्ही, ब्रेड बरोबर पण खाऊ शकता आणि भाकरी बरोबर पण खाऊ शकता. तर तुम्हाला कशी वाटली माझी ग्रेव्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.